Hello everyone. Good morning to all. So, dear students, in this particular session, we are going to see the कंपल्सरी लायसन्सेस. आज आपण ह्या लेक्चरमध्ये एका नवीन टॉपिकला स्टार्ट करणार आहेत, ते म्हणजे कंपल्सरी लायसन्सेस. सो कंपल्सरी लायसन्सेस काय असतं आणि ते एवढं मॅन्डेटरी काय इन द केस ऑफ द पेटंट. पेटंटच्या केसमध्ये जर समजा कंपल्सरी लायसन्स त्या ठिकाणी बघायला गेलं तर खूपच मॅन्डेटरी किंवा इम्पॉर्टंट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर हे कंपल्सरी लायसन्सेस दिलं केव्हा जातं, कोणत्या कंडिशनमध्ये दिलं जातं आणि कोणत्या कंट्रीजमध्ये दिलं जातं, कोणत्या ठिकाणी कोणत्या रिजनमध्ये त्याची गरज आहे, ते आपण या ठिकाणी बघणार आहेत. सो दिस इज अ पार्ट ऑफ पेटंट ओनली. हे त्या ठिकाणी पेटंटच्या रिलेटेडच आहे, पेटंटच्या अंडर येणारे एक टॉपिक आहे, तर आपण त्याच्याबद्दल आज या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. सो व्हॉट इज माय कंपल्सरी लायसन्सेस? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू की कंपल्सरी लायसन्सेस म्हणजे काय. तर कंपल्सरी लायसन्सेस म्हणजे अशा प्रकारचे लायसन्सेस जे जेव्हा गरज असेल तेव्हा जे काही पेटंटेड इन्व्हेन्शन असेल, लायसन्स असेल, ते कंपल्सरी केलं जातं किंवा एखाद्या जेनेरिक कंपनीला ते प्रोड्यूस करण्याची परवानगी दिली जाते, त्याला म्हणतात कंपल्सरी लायसन्सेस. पण त्याला काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्समध्ये जे काही लायसन्स आहे ते लायसन्स त्या ठिकाणी जेनेरिक कंपनीला दिले जातील. ओके, तर त्या कंडिशन्स कोणत्या आहेत आणि कोणत्या कंपनीला दिलं जाऊ शकतं, कोणत्या कंट्रीजमध्ये, कोणत्या सिच्युएशनमध्ये, ते आपण या ठिकाणी बघणार आहे. ओके, सो हिअर इज द एम ऑफ द दिस कंपल्सरी लायसन्सेस. सर, तर आपल्याला कंपल्सरी लायसन्सेस का बघायचे किंवा का बघणे एवढं मॅन्डेटरी आहे. सो दिस इज द ब्रीफ इन्साइट इन टू द पास्ट अँड द प्रेझेंट सिनेरिओ ऑफ द कंपल्सरी लायसन्सेस इश्यूज रिलेटेड टू पेटंट अराउंड द ग्लोब विथ स्पेशल रेफरन्सेस टू द इंडियन मार्केट. तर इंडियन मार्केटच्या रिलेटेड जे काही पेटंट रिलेटेड इश्यूज आहेत रिगार्डिंग ऑफ द कंपल्सरी लायसन्सेस, ते आपण या टॉपिकमध्ये पर्टिक्युलरली कव्हर करणार आहे. सो लेट्स सी. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण याच्यामध्ये इंट्रोडक्शन पार्ट बघणार आहेत, देन इंडियन आपल्या कंट्रीच्या पर्स्पेक्टिव्हने आपण त्याला बघणार आहेत की आपल्या कंट्रीच्या पर्स्पेक्टिव्हने, आपल्या कंट्रीच्या दृष्टिकोनातून जे काही कंपल्सरी लायसन्स आहेत तेवढे मॅन्डेटरी काय आहेत किंवा इम्पॉर्टंट काय आहेत किंवा इम्पॉर्टन्स आहे की नाही त्याचा आपल्या कंट्रीच्या दृष्टीने, ते आपण बघणार आहेत. सो देर इज वन केस स्टडी ऑल्सो देअर. तर त्या ठिकाणी केस स्टडी पण आहे एक, बेयर फार्मास्युटिकल्स वर्सेस नाटको फार्मा. तर या दोन फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, त्यांच्यामधली केस स्टडी एक आपल्या इंडियामधली आणि ती फर्स्ट केस स्टडी आहे, खूप फेमस आहे, ती आपण या ठिकाणी बघणार आहेत. आणि ती पर्टिक्युलर केस स्टडी ही कंपल्सरी लायसन्सेसच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की इंडियन पेटंट ऍक्ट मधला तो त्या ठिकाणी एक टर्निंग पॉईंट होता रिगार्डिंग ऑफ द कंपल्सरी लायसन्सेस. देन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह बघणार आहे, तर जगाच्या दृष्टिकोनातून हे हे जे काही कंपल्सरी लायसन्सेस आहेत ते योग्य आहेत की नाही ते आपण बघणार आहेत. देन इम्पॅक्ट ऑफ कंपल्सरी लायसन्सेस ऑन द ग्लोब. तर जे काही वर्ल्ड आहे ते वर्ल्डवरती याचा इम्पॅक्ट काय पडेल ते आपण बघणार आहेत. देन कन्क्लुजन. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याचं इंट्रोडक्शन बघू. सो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अक्रॉस द वर्ल्ड अबाइड बाय द कॉमन अग्रीमेंट. तर जे काही IPR आहे ते IPR ओव्हरऑल द वर्ल्ड त्या ठिकाणी ट्रिप्स जे काही अग्रीमेंट्स आहेत त्या अग्रीमेंट्स थ्रू त्या ठिकाणी एकत्र करण्यात आले. त्याला आपण म्हणतो ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज, त्याला आपण ट्रिप्स अग्रीमेंट असे म्हणतो, विच इज अ पार्ट ऑफ द WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच एक पार्ट आहे. देन ट्रिप्स कव्हर्स कंपल्सरी लायसन्सेस इन डिटेल. तर हे जे काही कंपल्सरी लायसन्सेसचे प्रोव्हिजन आहे ते प्रोव्हिजन या ट्रिप्स अग्रीमेंटमध्ये त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले. सो कंपल्सरी लायसन्सेस केम इन टू फोर्स व्हेन द डेव्हलपिंग कंट्रीज कुड नॉट अफोर्ड द कॉस्ट ऑफ द टेक्नॉलॉजी टू प्रोड्यूस मेडिसिन अँड हाय प्राइस ऑफ द पेटेंटेड मेडिसिन्स मे बी देअर. तर अशा केसमध्ये अशी काही केस असेल की एखादी डेव्हलपिंग कंट्री असेल, लाईक इंडिया, आपल्या कंट्री सारखी एखादी डेव्हलपिंग कंट्री असेल, तर त्या कंट्रीमध्ये जर समजा एखादी टेक्नॉलॉजी इन द सेन्स की एखादं इनोव्हेशन त्या ठिकाणी आपल्याला परवडू शकत नाही. एखादं जर समजा पेटंटेड ड्रग आहे, फॉर्म्युलेशन आहे, त्याची कॉस्ट खूप हाय असणार आहे आणि ती हायर कॉस्ट आपल्याला त्या ठिकाणी परवडत नसेल, तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी हायर कॉस्ट असेल एखाद्या मेडिसिनची, तर ते जे काही जनसामान्य असतील किंवा एक कॉमन मॅन असतील त्याच्यापर्यंत ते जर मेडिसिन पोहोचत नसेल, तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी कंपल्सरी लायसन्सेस आपण देऊ शकतो किंवा गव्हर्नमेंट देऊ शकतो. ओके,
The compulsory licenses is defined by the World Trade Organization as compulsory licensing is when government allows someone else to produce the patented product or the process without the consent of the patent owner. तर पेटंट ओनरच्या कन्सेंट शिवाय, त्याच्या सल्ल्याशिवाय त्या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंट असेल ते गव्हर्नमेंट त्या ठिकाणी कंपल्सरी लायसन्सच्या अंडर जे काही पेटंट असेल ते पेटंट आपण म्हणू शकतो की प्रोड्यूस करण्याचे, ते मॅन्युफॅक्चर करण्याची परवानगी एखाद्याला देत असेल तर त्याला म्हणतात कंपल्सरी लायसन्सेस अकॉर्डिंग टू WTO, World Trade Organization. Then compulsory license can be granted at any time after the expiration of 3 years from the date of grant of a patent by making an application to the Controller of India. तर इंडिया ऑर द कंट्रोलर ऑफ द पेटंट. तर त्या ठिकाणी जे काही कंपल्सरी लायसन्सेस आहेत ते कंपल्सरी लायसन्सेस त्या ठिकाणी जे काही तुमचं पेटंट आहे ते पेटंट 3 वर्ष झाल्यानंतर कधीही ते त्या ठिकाणी कंपल्सरी लायसन्समध्ये कन्वर्ट करू शकतं गव्हर्नमेंट, जर समजा त्या ठिकाणी जे काही रिक्वायरमेंट असेल, सिच्युएशन असेल त्या प्रकारचे असेल तर. ओके. देन इंडियन पर्स्पेक्टिव्ह, आता इंडियाच्या दृष्टिकोनातून हे योग्य कसं आहे किंवा हे जे काही आपलं कंपल्सरी लायसन्सेस आहे ते एवढं महत्वाचं काय आहे ते आपण बघू. सो इन चॅप्टर 16 section 82 to 98 of the amended इंडियन पेटंट ऍक्ट 1970 जे काही अमेंडमेंट होती इंडियन पेटंट ऍक्टची इज डिवोटेड टू कंपल्सरी लायसन्सिंग. तर त्याच्यामध्ये कंपल्सरी लायसन्सेस बद्दल त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स मेन्शन करण्यात आले आहेत. देन सेक्शन 84 ऑफ द इंडियन पेटंट ऍक्ट प्रोव्हाइड्स फॉर ग्रँट ऑफ द कंपल्सरी लायसन्सेस. तर जे काही सेक्शन 84 आहे इंडियन पेटंट ऍक्ट च्या नुसार त्या ठिकाणी जे काही कंपल्सरी लायसन्सेस होते त्याची प्रोव्हिजन देण्यात आलेली आहे सेक्शन 84 च्या अंडर. देन ग्राउंड ऑन विच द कंपल्सरी लायसन्सेस कॅन बी ग्रँटेड अंडर द ऍक्ट कॅन बी सब डिवायडेड इन टू द फॉलोइंग कॅटेगरीज. तर कोणत्या ग्राउंडवरती किंवा कोणत्या बेसिसवरती त्या ठिकाणी जे काही कंपल्सरी लायसन्स येते ते कंपल्सरी लायसन्सेस ग्रँट करण्यात येतं, देण्यात येतं, ते या ठिकाणी काही कॅटेगरीज दिले, त्या कॅटेगरीज वाईज किंवा त्या कॅटेगरीच्या कंडिशनमध्ये त्या कंडिशनला ते ग्रँट करण्यात येईल. तर त्या कंडिशन्स कोणकोणत्या आहेत ते आपण बघू. ओके. सो फर्स्ट कंडिशन मे बी द अब्यूज ऑफ द पेटंट राईट्स. आता काही केसमध्ये काय होतं की जे काही पेटंट राईट असेल ते पेटंट राईट्सचा यूज करून जे काही पेटंटी असेल तो पेटंटी आपलं जे काही प्रॉडक्ट असेल, जे काही मेडिसिन असेल ते जास्त आपण म्हणू शकतो की जास्त प्राइसमध्ये त्या ठिकाणी सेल करतोय. तर अशा केसमध्ये काय होईल की अशा केसमध्ये त्या ठिकाणी तो पेटंटचा गैरवापर करतोय. त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंट असेल ते गव्हर्नमेंट त्या पेटंटला कंपल्सरी लायसन्सच्या अंडर आणू शकतो किंवा त्या ठिकाणी त्याला कन्वर्ट करू शकतो. इफ द रिझनेबल रिक्वायरमेंट ऑफ द पब्लिक विथ रिस्पेक्ट टू द पेटंट इन्व्हेन्शन हॅव नॉट बीन सॅटिस्फाईड. जर समजा पब्लिकची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या ड्रगची ती जर समजा सॅटिस्फाय होत नसेल त्या एका पर्टिक्युलर कंपनीने, तर त्या ठिकाणी ही जे काही गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या कंपनीला ते कंपल्सरी लायसन्स ग्रँट करू शकतं. ओके. तर आता एखादं पेटंट जर समजा आपलं गव्हर्नमेंट एखाद्या दुसऱ्या कंपनीला ग्रँट करत असेल अंडर द कंपल्सरी लायसन्स आहे, तर त्याच्या अंडर जे काही ज्याचं त्या ठिकाणी पेटंट असणार आहे त्याला पण त्या ठिकाणी थोडाफार फायदा जे काही गव्हर्नमेंट असणार आहे ते देणार आहे, त्याच्यावरती रॉयल्टी त्यांना देणार आहे. दुसरी कंपनीला ज्या कंपनीला देईल त्या कंपनीला असं गव्हर्नमेंट इन्फॉर्म करेल की तुम्हाला हे जे काही पेटंटी आहे, जो काही मालक आहे, इनोव्हेटर आहे, त्याला तुम्हाला एवढ्या पर्सेंटमध्ये ते मग 6% असेल 10% असेल, पण मोस्टली ॲज पर मेन्शन इन द दिस ऍक्ट 6% पर्यंत त्या ठिकाणी रॉयल्टी देणं गरजेचं असणार आहे. इफ द पेटेंटेड इन्व्हेन्शन इज नॉट वर्क इन द टेरिटरी ऑफ इंडिया. जर समजा इंडियन टेरिटरीमध्ये ते पेटंट वर्क करत नसेल तर त्या ठिकाणी त्याला कंपल्सरी लायसन्समध्ये आणू शकतं गव्हर्नमेंट. इफ द पेटेंटेड इन्व्हेन्शन इज नॉट अवेलेबल टू द पब्लिक ॲट अन अफोर्डेबल कॉस्ट. जर समजा अफोर्डेबल कॉस्टमध्ये त्या पब्लिकला त्या ठिकाणी अवेलेबल होत नसेल तर अशा प्रकारच्या पेटंटला त्या ठिकाणी कंपल्सरी लायसन्समध्ये आणलं जातं. देन पब्लिक इंटरेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट and this is mentioned under the section 92A. Okay, so for export in certain exceptional circumstances,
आता काही सर्कमस्टन्सेस मध्ये एखादा प्रॉडक्ट तुम्हाला एक्सपोर्ट करायला लागत असेल तर अशा प्रॉडक्टला त्या ठिकाणी कंपल्सरी लायसन्सेस मध्ये आणू शकतं, कारण की त्या ठिकाणी एक्सपोर्ट करणं तेवढं इझी नाहीये. ओके, त्याच्यासाठी खूप सारी कॉस्ट त्या ठिकाणी पे करायला लागते. इन केस ऑफ द नॅशनल इमर्जन्सी, जर समजा नॅशनल इमर्जन्सी काय असेल, जर समजा एखादं वार त्या ठिकाणी झालं असेल, एखादं जर समजा युद्ध वगैरे झालं असेल, तर अशा केसमध्ये कंपल्सरी लायसन्सेस आणू शकते. किंवा एखादी इमर्जन्सी झाली असेल, एखादं नॅचरल क्लायमॅटिक चेंजमुळे काही ठिकाणी काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आला असेल, अशा टाईपचं. किंवा जसं आता कोविड आलंय, ग्लोबल पॅन्डेमिक, अशा केसमध्ये मोस्ट ऑफ ऑल जे काही रिक्वायर्ड ड्रग्स आहेत ते कंपल्सरी लायसन्सेस मध्ये आणले जाऊ शकतात. देन टू द कंट्रीज हॅव्हिंग इनसफिशियंट ऑर नो मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी टू द ॲड्रेस पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम, तर अशा काही कंट्रीज आहेत ज्या की त्या ठिकाणी जे काही ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग असेल ते मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही जेवढ्या प्रमाणात त्यांच्याकडे पब्लिक आहे. तर अशा केसमध्ये त्या कंट्री ते कंपल्सरी लायसन्सेस लागू करू शकता. देन here is the case study of Bayer Corporation and the Natco Pharma Limited. तर बेअर फार्मा किंवा आपण म्हणू की कॉर्पोरेशन वर्सेस नॅटको फार्मास्युटिकल मध्ये त्या ठिकाणी केस स्टडी आहे. तर बेअर वर्सेस नॅटको वॉज द फर्स्ट केस ऑफ कंपल्सरी लायसन्सेस बिंग ऑप्टेन इन इंडिया इन फार्मास्युटिकल फील्ड ऑफ द डिसिप्लिन. तर फार्मास्युटिकल फील्डमध्ये फर्स्ट ऑफ ऑल त्या ठिकाणी बेअर कॉर्पोरेशन आणि नॅटको फार्माची केस इंडियामध्ये झाली रिगार्डिंग ऑफ द कंपल्सरी लायसन्सेस. सो बेअर आपण एक एक जरा पॉईंट त्या ठिकाणी जरा पॉईंट वाईज बघू. तर जी काही बेअर फार्मास्युटिकल कंपनी किंवा कॉर्पोरेशन कंपनी आहे ती इंटरनॅशनल मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे किंवा कंपनी आहे. आणि जे काही नॅटको फार्मास्युटिकल आहे ते इंडियन जेनेरिक फार्मास्युटिकल कंपनी आहे. ते मोस्टली जेनेरिकचं प्रोडक्शन करतं. सो जे काही बेअर कॉर्पोरेशन होतं त्यांनी त्या ठिकाणी एक इनोव्हेटर मोइटी त्या ठिकाणी लॉन्च केली, ज्याची ऍक्टिव्हिटी होती लिव्हर अँड किडनी कॅन्सरच्या रिलेटेड, म्हणजे अँटी कॅन्सर ड्रग होता सोराफेनिव असं त्या ड्रगचं नाव होतं. सो त्या ठिकाणी जे काही नॅटको फार्मास्युटिकल होतं त्यांनी बेअर फार्मास्युटिकल्सला त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली की आम्हाला त्या ठिकाणी लायसन्स प्रोव्हाइड करण्यात यावं. बट जे काही बेअर फार्मास्युटिकल्स होते त्याने कोणत्या प्रकारचं लायसन्स त्यांना प्रोव्हाइड करण्यात आलं नाही, म्हणजे व्हॉलंटरी त्यांना लायसन्स द्यावं. अँड अगेन्स्ट ऑफ दॅट दे विल बी पेड द कॉस्ट. बट त्या ठिकाणी बेअर फार्मास्युटिकलने असं केलं नाही, त्यांना कोणत्या प्रकारचं लायसन्स प्रोव्हाइड केलं नाही. आणि जे काही बेअर कॉर्पोरेशन होतं त्यांनी तो ड्रग लॉन्च पण करून दिला अंडर द ब्रँड नेम ऑफ द नेक्झावार. ओके, सो बेअरने त्यांची जी रिक्वेस्ट होती ती डिनाईड केली. देन ऑब्टेन पेटंट ऑन द नेक्झावारच्या याच्यावरती त्यांना पेटंट भेटलं. आणि जे काही नेक्झावार मेडिसिन होतं ते 2.88 लाख म्हणजे अराउंड 3 लाख पर म्हणजे जी काही मंथली कॉस्ट होती एवढी कॉस्ट त्या ड्रगची त्या ठिकाणी जात होती. ओके, सो नॅटकोने काय केलं, मग नॅटको फार्मास्युटिकलने त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फाईल केलं ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाला किंवा जे काही पेटंट ऑफिसचा कंट्रोलर असेल त्यांना केलं की आम्हाला या ठिकाणी कंपल्सरी लायसन्स देण्यात यावं. का तर जे काही तुमचं मेडिसिन आहे बेअर कॉर्पोरेशनचं ते या ठिकाणी सामान्य माणसांना परवडेबल नाही आहे. ओके, सो वॉन्ट टू मॅन्युफॅक्चर ॲट ए लो कॉस्ट. जे काही नॅटको फार्मास्युटिकल होतं ते कमी कॉस्टमध्ये त्याला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी रेडी होतं. ओके, तर थोडंसं त्याचं आता केस बघू. ही तर आपण केस पाहिली, त्याच्यानंतर त्याचं थोडं ओव्हरव्ह्यू बघू की याच्या मागे नेमकं कारण काय होतं किंवा एक आपण म्हणू शकतो कन्क्लुजन काय होतं. सो on the 9th March 2012, the Controller General of India passed an order of the compulsory licenses against Bayer's patented drug Nexavar, which is India's first compulsory license. तर त्या ठिकाणी जो काही इंडियाचा कंट्रोलर जनरल होता पेटंटचा, तर त्यांनी त्या ठिकाणी ऑर्डर पास केली आणि जे काही बेअर फार्मास्युटिकलचं पेटेंटेड ड्रग होतं नेक्झावार ते त्या ठिकाणी अंडर कंपल्सरी लायसन्सेस आणण्यात आलं. देन the compulsory license was granted in accordance with the ground described under section 84 of the Indian Patent Act. जर इंडियन पेटंट ऍक्टच्या सेक्शन 84 च्या अंडर त्या ठिकाणी त्याला कंपल्सरी लायसन्सेस देण्यात आलं. Then the compulsory license enables NATCO to sell the drug at a lower price of
is price not exceeding rupees 8,880 rupees for a pack of the 120 tablets, which is the 1 month's therapy, as against of the rupees 2.88 lakh being the cost of Nexor sold by Bayer. Bayer. तर बेअर फार्मास्युटिकल जे प्रॉडक्ट त्या ठिकाणी जवळजवळ 3 लाखामध्ये सेल करत होतं, ते जवळजवळ जे काही नॅटको फार्मा होतं त्यांनी 8,880 रुपयात त्या ठिकाणी जे काही एका महिन्याचा डोस होता तो डोस त्या ठिकाणी लॉन्च केला. म्हणजे किती डिफरन्स आहे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की एक जे काही पेटंटेड टेक्नॉलॉजी असते त्याच्यामध्ये जे काही जेनेरिक टेक्नॉलॉजी असते त्याच्यामध्ये. So the order also make it obligatory at the NATCO to supply the drug free of the cost at least 600 needy patients per year. तर त्या ठिकाणी कोर्टने किंवा आपण म्हणू शकतो ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने त्या ठिकाणी असं केलं की जे काही नॅटको फार्मा असेल त्या नॅटको फार्माला त्या ठिकाणी जवळजवळ 600 पेशंटला पर इयर जे काही मेडिसिन असेल ज्यांना गरज असेल अशा पेशंटला फ्री ऑफ कॉस्ट ते मेडिसिन प्रोव्हाइड करणं गरजेचं असेल. तर अजून त्या ठिकाणी एक प्रोव्हिजन करण्यात आलं की जे काही नाटको फार्मा होतं त्याला त्या ठिकाणी जवळजवळ 6% रॉयल्टी सेल्सवरती बेयर फार्माला त्या ठिकाणी पे करण्यात आलं आणि ते क्वार्टरली म्हणजे वर्षातून 4दा त्या ठिकाणी देणं अनिवार्य असेल. ओके, तर हे सर्व केस त्या ठिकाणी झाली. एक बेअर फार्मास्युटिकल जे काही इनोव्हेटर कंपनी होती त्याच्या विरोधात त्या ठिकाणी नॅटको फार्माला त्या ठिकाणी जे काही कंपल्सरी लायसन्स होतं ते ग्रँट करण्यात आले. आय होप तुम्हाला ही केस स्टडी समजली असेल आणि कंपल्सरी लायसन्सेस या ठिकाणी समजलं असेल. देन आता ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आपण बघू की ग्लोबली जर आपण विचार केला तर हे कितपत योग्य आहे. तर जर समजा डेव्हलपिंग कंट्रीच्या बाबतीत विचार केला लाईक ओवर इंडिया अँड अदर कंट्रीज, तर त्याच्यामध्ये याची गरज खूप आहे कंपल्सरी लायसन्सेसची. कारण की तिथं जे काही महागडे मेडिसिन असतील ते मेडिसिन गरीब सामान्य जनतेला परवडू शकत नाही, त्याच्यामुळे त्याची गरज आहे. पण तेच जर आपण डेव्हलप कंट्रीचा विचार केला जसं की US युरोप, तर ते कंट्रीज त्या ठिकाणी अपोज करतात आणि अपोज करण्याचं पण त्यांच्या मागे थोडं कारण आहे. कारण की जे काही ते एवढ्या वर्षाचं मेहनतीने त्या ठिकाणी एखादं प्रॉडक्ट इन्व्हेंट करत आणि ते जर कंपल्सरी लायसन्सच्या अंडर चाललं जात असेल तर त्यांना जो काही प्रॉफिट हायर प्रॉफिट होणार आहे तो त्या ठिकाणी लोअर अमाऊंटमध्ये होईल. ओके, म्हणजे एवढ्या वर्षाची त्यांची मेहनत इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की वाया जाते. त्याच्यामुळे ते डेव्हलप कंट्रीज त्या ठिकाणी याला विरोध करतात. ओके, देन आता या ठिकाणी काही ओव्हरऑल ग्लोबली ज्या काही केस स्टडीज झाले आहेत रिगार्डिंग ऑफ द कंपल्सरी लायसन्सेस बऱ्याच कंट्रीमध्ये झाले आहेत, जसं की झिम्बाब्वे, मलेशिया, इंडोनेशिया, देन मोझाम्बिक, झांबिया, घाना, देन इरिट्रिया, थायलंड, ब्राझील, देन रवांडा, इक्वेडोर अँड इंडिया. तर ह्या ज्या काही कंट्री आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी लायसन्सेसच्या त्या ठिकाणी केसेस झाल्या आहेत. तर त्या केसेस या ठिकाणी दिले आहेत, तुम्ही ते रीड करू शकता. ओके, देन आता याचा इम्पॅक्ट काय होतो. जे काही कंपल्सरी लायसन्सेस आहेत त्या लायसन्सेसचा इम्पॅक्ट काय होणार आहे. एकतर इनोव्हेशनवरती खूप मोठा इम्पॅक्ट आहे त्याचा. कारण की जे काही इनोव्हेटर आहेत, जे काही फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, इनोव्हेटर कंपन्या आहेत, ते त्या ठिकाणी हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स लॉन्च करण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो की जे काही नॉवेल प्रॉडक्ट्स आहेत ते नॉवेल प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी लॉन्च करण्यासाठी पुढे येत नाहीत. कारण की जे काही त्यांनी एवढ्या वर्षाची मेहनत असते त्यांची ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप करण्यामागे आणि डेव्हलप करून झाल्यानंतर त्या प्रॉडक्टला जर समजा कंपल्सरी लायसन्समध्ये कन्वर्ट केलं जात आहे तर अशा केसमध्ये जे काही इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीला त्या ठिकाणी प्रॉफिट होत नाही जास्त प्रमाणात. त्याच्यामुळे ते जे काही नॉवेल प्रॉडक्ट असतील, जे काही नॉवेल पेटंट असतील ते त्या कंपनीज लॉन्च करत नाही. तर तो एक इनोव्हेशनवरती एक मोठा इम्पॅक्ट त्या ठिकाणी होतो. देन दी कॉम्पिटिशन ऑन द कॉस्ट. तर अशा केसमध्ये जे काही कॉस्ट असेल कंपल्सरी लायसन्सच्या केसमध्ये ती लोअर कॉस्ट त्या ठिकाणी असू शकते. कारण की या केसमध्ये ज्या काही जेनेरिक कंपनीज असतील त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन क्रिएट होऊन ॲट ए लोअर प्राइसमध्ये त्या ठिकाणी तो ड्रग आणण्याचा प्रयत्न करतात. आणि जर समजा पेशंटच्या बाबतीत आपण विचार केला तर त्या ठिकाणी ऑब्विसली जे काही ज्यांची फायनान्शियल
कंडिशन योग्य नाही आहे अशा पेशंटला त्याचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा आहे. ओके. तर हे होतं इम्पॅक्ट ऑफ द कंपल्सरी लायसन्सेस ऑन द डिफरंट फॅक्टर्स आपण म्हणू शकतो. ओके. देन हिअर इज द कन्क्लुजन. आपण कन्क्लुजन मध्ये म्हणू शकतो की जे काही फायनान्शियली चॅलेंज किंवा विकर जे काही पेशंट आहेत अशा पेशंटला कंपल्सरी लायसन्सची खूपच गरज आहे. आणि तेच आपण जर समजा कम्पेअर केलं डेव्हलप कंट्रीच्या केसमध्ये किंवा फार्मास्युटिकल इनोव्हेटर कंपनीच्या केसमध्ये तर हीच गोष्ट त्या ठिकाणी त्यांच्यासाठी त्रासदायक आहे किंवा धोकादायक आहे. ओके. तर हे होतं कंपल्सरी लायसन्सच्या बाबतीत. आय होप की तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला बघू. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.